नमस्कार. मी आज आपल्या समोर नंदू मुलमुले यांच्या दुभंगवाणी या कविता संग्रहातून कविता वाचणार आहे. माझ्या काव्य जंगली या चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. कवितेचं शीर्षक आहे घरट. तसं ठरवलं होतं मी रडायचं बिडायचं, तरी दाटून आलाच गळा. तू 3 वर्षाची असताना पोपटा म्हणायला शिकलीस, तसं म्हणायला लागलीस तेव्हा असंच वाटलं असतं बेटा. असंच असतं बेटा, कधीतरी उडायचंच असतं घरट्यातून अन घर शोधायच्या असतात काड्या काटक्या आपलं घरटं बांधायला. मी घरटं बांधलं तेव्हा काटक्या होत्या झाडाच्याच. आता सोन्याच्या झाल्या असल्या तरी घरटं बांधावंच लागतं. कुठे ते महत्वाचं नसतं. जर उबदार असेल तर आपुलकीच्या भिंती, अपेक्षांच्या दिशा आणि समंजस छत असेल तर मात्र जुळवून घेता येतं. जुळवून घ्यावं लागतं झाडाशी आणि सांभाळून घ्यावं लागतं वाऱ्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, घरच्यातून दिसणारा आपला असं म्हणतोय कधी कोटा होऊ देऊ नये. घरच्यातून दिसणारा आपला असं म्हणतोय कधी कोटा होऊ देऊ नकोस. एका विशाल आभाळाला सामोरी जा आणि पसरव पंख क्षितिजापर्यंत. घरच्याचा परीघ तुझ्या पंखांना सीमित करू देऊ नये. घरच्याचा परीघ तुझ्या पंखांना सीमित करू देऊ नकोस. आणि हो तुझा निरागस अंतस्वर तुझा निरागस अंतस्वर खूप कोवळा आहे ग. तो थोडा मळवून घे. इतकी मखमली नसते वाट आयुष्याची. इतकी मखमली नसते वाट आयुष्याची. तर यामध्ये कवी नंदू मुलमुले यांनी इथे रूपकं घेतली. कदाचित त्यांची मुलगी अ, माहेराहून सासरी जात असेल लग्न होऊन किंवा कुठेतरी बाहेर जात असेल असं त्यांनी रूपक इथे वापरलं. आणि त्यांनी आयुष्याचं घरकुल बनवायला घरट असं म्हटलेलं आहे. आता त्यांनी ह्याच्यामध्ये अनेक रूपकं वापरली आहेत की माझ्या वेळी जेव्हा मी घरट बांधलं तेव्हा काड्या होत्या काटक्यांच्या. म्हणजे एक आर्थिकदृष्ट्या आपण मध्यमवर्गीय किंवा सामान्य होतो. आता त्या काड्या सोन्याच्या झाल्या असल्या म्हणजे आर्थिक सुबत्ता जरी आली असली तरी घरटं बांधताना मात्र आपल्याला त्याच प्रकारची कसरत करावी लागते. झाडाशी आपल्याला मिळून जुळवून घ्यावं लागतं. झाड म्हणजे इथे त्यांचे जे सासू सासरे नातेवाईक असतील त्या सगळ्यांना झाडाच्या उपमेमध्ये म्हटलं की त्या सगळ्यांशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं आणि सामंजस्याचं छत ठेवून काम करावं लागतं आपल्याला. समंजस व्हावं लागतं आणि असं करता आलं तर आपल्याला पंख पसरून आभाळात भरारी घेता येते आणि आपला अंतस्वर म्हणजे आपला आवाज हा खूपच कोवळा कोवळा आहे. तो थोडा मळवून घे म्हणजे ती नवीन असणार निष्पाप आहे. तर ती निष्पापता तू सोडून दे कारण एवढं सोपं नसतं जग. आयुष्य एवढं सोपं नसतं, खूप कठीण असतं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ती भक्कम झाली पाहिजे, स्थिर झाली पाहिजे, अतिशय दृढ झाली पाहिजे व्यवहार करताना. म्हणून त्यांनी म्हटलं की थोडा तो मळवून घे. तर असं त्यांनी म्हटलेलं आहे ही कविता. काहीशी याच आशयाची मी एक माझी कविता वाचणार आहे. ती आपल्याला कशी वाटते हे नक्की सांगा. आणि मला कमेंट्स का येत नाही हे अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. असो, कमेंट्स साठीच मी हा चॅनल केलाय असं काही नाही. मला जे जाणवतं कळतं ते मी या चॅनलवर टाकते. तुम्हाला पाहावासा वाटला तर नक्की पहा. असूर्यस्पर्शी असं या कवितेचं शीर्षक आहे. काळाच्या कातळावर उमटणारी अनेक मानवी आयुष्य, त्या साऱ्या आयुष्यात असतो स्वतःलाही ठाऊक नसलेला एक कोपरा जो बालपणी सापडलेला असतो आपल्याला. एक कोपरा जो बालपणी सापडलेला असतो आपल्याला. जीवाशी घट्ट धरून ठेवलेला हा कोपरा जातो हळूहळू हरवून. जीवाशी घट्ट धरून ठेवलेला हा कोपरा जातो हळूहळू हरवून. निसटून जातो आपल्याही नकळत भल्या बुऱ्याच्या फिसकत्या तारेवरून तोल सांभाळून चालताना. भल्या बुऱ्याच्या धूसर पुसटशा तारेवरून तोल सांभाळत चालताना अवघड होत जातं तोल सांभाळणं. जरा पाऊल चुकलं, तोल ढळला तर काय होईल याची भीती वाटते. निसटून जाऊन सुद्धा हातातून निसटून जाऊन सुद्धा शाबूत असतो
मनात कोपरा. हातातून निसटून जाऊन सुद्धा शाबूत असतो मनात कोपरा, ज्यावर पडलेली नसते नजर स्वतःची सुद्धा. आताशा हा कोपरा असतो प्रत्येकाच्या जाणीवांचा, आनंदांचा. इतका आत खोल जातो मनाच्या, की तो होतो असूर्यस्पर्शी. इतका आत खोल जातो मनाचा, की तो होतो असूर्यस्पर्शी. असूर्यस्पर्श हा शब्द सूर्याची जिथे किरणं पडत नाहीत, अशा भागासाठी वापरलेला आहे, की आपल्यालाही माहिती नसतं तर तो कोपरा इतरांना कसा दिसणार, असा हा एक कोपरा असतो. आपलं निरागस मन जे असतं, त्याविषयी मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला कविता कशी वाटली नक्की कळवा. सादरीकरण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.